स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण शिल्लक राहिलेल्या बटाट्याच्या भाजीपासून ट्विस्ट समोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। आपण थोडंसं अगदी यामध्ये तेल घालायचं आहे, खूप थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे। चवीनुसार लाल तिखट घालून घ्या। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे। हे लाल तिखट आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। यामध्ये आमचूर पावडर घेतलेली आहे, अगदी थोडीशी घेतलेली आहे, ती घालून घेऊयात आपण। आणि इथे चाट मसाला घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा, ते पण आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालून घ्यायची आहे, थोडीशी कोथिंबीर देखील आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात। इथे आपली भाजी देखील थंड करून झालेली आहे आणि इथे मी कणिक घेतलेली आहे गव्हाच्या पिठाची, जे आपण चपातीसाठी पीठ मळतो ना, ती कणिक आहे आपली गव्हाचं पीठ। थोडंसं तेल आणि मीठ घालून बनवलेलं आहे आणि आता त्यातीलच आपण एक उंडा काढून घ्यायचा आहे आणि एक चपाती आपल्याला छान अशी लाटून घ्यायची आहे। इथे या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित आपली चपाती गोल अशी लाटून घ्यायची आहे पूर्ण। इथे आपली चपाती व्यवस्थित अशी लाटून झालेली आहे। आता आपण अर्ध्या साईडला हे सारण घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं चपातीवरती पूर्ण असं पसरवून घ्यायचं आहे। इथे या पद्धतीने आपलं सारण भरून झालेलं आहे अर्ध्या साईडला आणि इकडे कडांना आपण थोडंसं पाण्याचं बोट फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे कडा आपल्या निघणार नाहीत। त्यासाठी इथे आपण थोडंसं हलकंसं पाणी लावून घ्यायचं आहे। हे या पद्धतीने आपण सर्व पाणी लावून घेतलेलं आहे। आता चपाती आपली या पद्धतीने टाकून घ्यायची आहे आणि ह्या कडा आपल्याला व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने आपण ह्या व्यवस्थित अशा दाबून घेऊयात। याच्या आपल्याला या पद्धतीने अशा स्ट्रिप कट करून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने ह्या अशा आपण उभ्या अशा कट करून घ्यायच्या आहेत। हे या पद्धतीने आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे। एकदा या साईडनं आणि एकदा या साईडनं असं या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हलकंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे। आता याच पद्धतीने आपण सर्व स्ट्रीप बनवून घेणार। गॅसवरती आपली कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल देखील आपलं व्यवस्थित असं तापलेलं आहे। आता आपण त्यामध्ये हे एक एक स्ट्रीप सोडून घ्यायचे आहे। गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे। ते हे तळून झालेलं आहे। आपण तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आपण सर्व स्ट्रीप तळून घेणार आहोत। तर इथे आपण सर्व तळून घेतलेलं आहे। ट्विस्ट समोशाची ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।